भोकरदन व पारध पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू. भोकरदन पोलीस स्टेशन व पारध पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक खुलेआम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नदीपात्रातून विना परवानगीशिवाय वाळू उपसा करून ट्रॅक्टर, ट्रक व डंपरच्या माध्यमातून दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी वाहतूक केली जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही अवैध वाहतूक भोकरदन पोलीस स्टेशन व पारध पोलीस स्टेशन यांच्या कार्यक्षेत्रातच सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधित ठिकाणी वाळू माफियांनी आपले जाळे पसरवले असून शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राचे नुकसान, भूजल पातळीवर परिणाम आणि पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पोलीस प्रशासन व महसूल विभागाने तातडीने कठोर कारवाई करावी, अवैध वाळू वाहतुकीवर पूर्णपणे आळा घालावा अशी जोरदार मागणी होत आहे. कारवाई न झाल्यास संबंधित विभागांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अधिकारी हफ्ते घेऊन तर ना हे अवैध वाळू वाहतूक चालू देतात.